In lecture series on research methodology, today we are taking the topic statistical data analysis for language and social science students. Myself, Dr. V.C. Kakade, Department of Statistics, Tulzarao Chaturchanda College, Baramati. Outline of my talk is: first, why statistical data analysis? Second, formation of hypothesis and statistical hypothesis, role of statistical software in data analysis, and some case studies along with data analysis tool for the social science and languages. Now, first is why statistical data analysis? मला माहिती आहे की या सगळ्या आता जो आपला ग्रुप आहे त्यामध्ये काही मराठी मीडियम मधनं शिकणारे मुलं आहेत, काही इंग्लिश मीडियम मधून शिकणारी मुलं आहेत, बहुतांश बरेचसे मास्टर डिग्रीचे जे कोर्सेस आहेत सोशल सायन्स मधले ते मराठीमध्ये पण शिकवले जातात. तर या ठिकाणी प्रथम आपण रिसर्च मध्ये आपण जो काही डेटा अनालिसिस हा जो कंपोनंट बघणार आहे, तर प्रथम आपण बघूया किंवा रिसर्च मध्ये शक्यतो काय केलं जातं. तर काही रिसर्चर हे न्यू आयडियाज त्यांच्या या ठिकाणी मांडत असतात आणि त्या न्यू आयडियाज याच्यामध्ये एक्सप्लेन करून त्याचं जस्टिफिकेशन करत असतात की ही आयडिया कशी बरोबर आहे. काही जणांचा काय असतो तर एक स्पेसिफिक स्टडी असतो, कुठला तरी एरिया घेतात आणि त्याचा ते स्टडी करत असतात. काहींचं कंपॅरेटिव्ह स्टडीज असतो. उदाहरणार्थ एखादं उदाहरण घ्या की काही मार्केट सर्वे चाललेला आहे आणि तो मार्केट सर्वे काही जण सातारा डिस्ट्रिक्टचा करतायत, तर काही काय करतील पुणे डिस्ट्रिक्टचा जो काही सेल आहे किंवा मार्केट रिसर्च आहे त्याच्याशी कंपॅरिझन करत असतील. म्हणजे याचा अर्थ काय, काहींचा स्पेसिफिक स्टडी असतो, कंपॅरेटिव्ह स्टडी असतो, काही मॉडेल्स डेव्हलप करत असतात वेगवेगळे. उदाहरणार्थ इकॉनॉमिक्स मध्ये, कॉमर्स मध्ये, मॅनेजमेंट मध्ये, सायकोलॉजी मध्ये तुम्ही वेगवेगळे मॉडेल्स तयार करू शकता. आता मॉडेल्स म्हणजे काय हे आपण पुढे आपण बघणारच आहे की आपण मॉडेल्स डेव्हलप करतो म्हणजे काय करतो आपण त्या ठिकाणी. काहींचा क्लासिफिकेशन स्टडी असतो की ज्याला आपण म्हणतो वर्गीकरण. एक फॉर एक्झाम्पल आपण जॉग्राफीचं उदाहरण जर घेतलं तर फॉर एक्झाम्पल बारामतीमध्ये हजारो हेक्टर जमीन आहे आणि मग त्यांना त्याचं वर्गीकरण करायचंय. शारपट जमीन कुठली आहे, काळीभोर जमीन कुठली आहे, मध्यम प्रकारची जमीन कुठली आहे, तांबडी माती कुठली आहे. तर हे क्लासिफिकेशन करत असताना तुम्हाला काही स्टॅटिस्टिकल मेथड्स या ठिकाणी उपयोगी ठरू शकतात. काही जणांचा स्टडी ऑफ सम डिस्प्यूट इव्हेंट्स याच्यावर असतो. आता एक साधारण छोटस उदाहरण मी लँग्वेजेस मधलं किंवा हिस्ट्री मधलं किंवा लिटरेचर मधलं देऊ शकतो की फॉर एक्झाम्पल टिळक आणि आगरकर यांनी त्या काळामध्ये काही लेख लिहिले होते. तर त्यामध्ये जरा काही डिस्प्यूट होते की हा बाबा लेख आहे हा आगरकरांचाच आहे, काही जण म्हणायचं नाही हा आगरकरांचा नाही हा टिळकांचा आहे. मग यामध्ये आपण स्टॅटिस्टिकल मेथड साहाय्याने आपण या लोकांच्या आपण विशिष्ट भाषा शैली, काही वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स या लिटरेचर मध्ये आपण अभ्यास करून आपण त्याला सायंटिफिक या ठिकाणी काय करू शकतो, जस्टिफिकेशन देऊ शकतो की हा जो लेख आहे तो हा टिळकांचाच आहे, हा लेख आहे तो आगरकरांचाच आहे. तर अशा पद्धतीचे जस्टिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी देऊ शकता. त्याचप्रमाणे एखादं स्टडी ऑफ सम हिस्टॉरिकल इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये. आता हिस्टॉरिकल इव्हेंट्स मध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो बऱ्याचशा गोष्टीमध्ये वाद असतात. काही वेळा हा जो हे पत्र आहे हे शिवाजी महाराजांचंच आहे का शिवाजी महाराजांचं नाही. मग याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर शिवाजी महाराजांनी आतापर्यंत जे जे काही पत्रव्यवहार आता आपल्याकडं अवेलेबल आहेत त्या पत्रव्यवहारांच्या मध्ये तुम्ही वेगवेगळे शब्द यांचा प्रयोग केला जातो. या पद्धतीची स्टाईल ही शिवाजी महाराजांच्या पत्रव्यवहारामध्ये होती. अशा प्रकारच्या इव्हेंटचा तुम्ही अभ्यास करून त्याला तुम्ही स्टॅटिस्टिकल जस्टिफिकेशन देऊ शकता.
सध्याचा रिसर्च हा असा आहे की जर तुम्ही या ठिकाणी जर स्टॅटिस्टिकल जस्टिफिकेशन जर दिलं तरच तुमचा हा रिसर्च या ठिकाणी केला ग्राह्य धरला जातो, त्याला वेटेज येतं काहीतरी. जर तुम्ही त्या ठिकाणी जर स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिस जर केलं नसेल तर तुम्हाला हा रिसर्च तुम्हाला ग्राह्य धरला जात नाही. जर तुम्हाला काही स्टँडर्ड जर्नल्स मध्ये तुमचे पेपर पब्लिश करायचे असतील तर पहिल्यांदा त्यांचा क्रायटेरिया असा असतो की तुम्ही स्टॅटिस्टिकल मेथड्स या ठिकाणी वापरलेत का. म्हणजे इतकं असामान्य महत्व हे स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिसला रिसर्च मध्ये आहे आणि म्हणून आपण हा कंपोनंट या ठिकाणी घेतलेला आहे. याच्या आधी तुम्हाला गोरे सरांनी, चंद्रशेखर स्वामी सरांनी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की रिसर्च काय असतो, रिसर्चचे कुठले कुठले टाईप असतात, हे सगळं तुम्हाला त्यांनी सगळं सांगितलं. तसं स्वामी सरांनी तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय की डेटा कसा कलेक्ट केला जातो, कुठल्या कुठल्या पद्धतीचा डेटा असतो, सॅम्पल्स कसे घेतले जातात. मग आता पुढचा पार्ट काय, जेव्हा तुम्ही डेटा गोळा करताय, सॅम्पल्स गोळा करताय, तर त्याच्या पुढचा पार्ट कुठला आहे तुमचा, तर स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिस. लक्षात की व्हाय स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिस. आता मी याच्या आधीच तुम्हाला सांगितलं की नीड ऑफ सायंटिफिक स्टॅटिस्टिकल मेथड्स फॉर द जस्टिफिकेशन इन रिसर्च. जर स्टॅटिस्टिकल मेथडच्या सहाय्याने तुम्ही जर जस्टिफिकेशन करत असाल रिसर्च मध्ये तर त्याला असामान्य महत्व आहे. त्यासाठी स्टॅटिस्टिकल मेथडची आपल्याला गरज आहे. आता कुठलाही रिसर्च जर तुम्ही घेतला तर त्या रिसर्च मध्ये काही तुमचे एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह असतात. जर तुमचा एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह जर नसेल तर तुमचा रिसर्च होऊ शकत नाही. पण त्या रिसर्च मध्ये जसे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह ठरवले जातात त्याचप्रमाणे त्या ऑब्जेक्टिव्हचं ट्रान्सलेशन हे हायपोथिसिस मध्ये केलं जातं. आता हायपोथिसिस आणि स्टॅटिस्टिकल हायपोथिसिस यामध्ये फरक काय आहे, तर हायपोथिसिस हे तुम्ही ज्या विषयामध्ये काम करत असता त्या विषयाच्या लँग्वेज मध्ये असलेलं गॅरंटेड मिनिंग असणारं स्टेटमेंट आहे की ज्याला एक आणि एकच प्रकारचा अर्थ या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. याला काय म्हणतात, तर स्टॅटिस्टिकल हायपोथिसिस म्हणतात. सॉरी, त्याला आपण हायपोथिसिस म्हणतो. मग स्टॅटिस्टिकल हायपोथिसिस म्हणजे काय, तर स्टॅटिस्टिकल हायपोथिसिसचा अर्थ काय, जे मगाशी तुम्ही हायपोथिसिस जे काही ज्याला गॅरंटेड मिनिंग आहे असं मी म्हटलं त्याचं ट्रान्सलेशन जेव्हा तुम्ही स्टॅटिस्टिकल म्हणजेच मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये, मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये ज्यावेळी तुम्ही ते ट्रान्सफर करता तेव्हा त्याला काय म्हणतात, स्टॅटिस्टिकल हायपोथिसिस म्हणतात. आता एक आपण याचं छोटंसं उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला साधारणपणे लक्षात येईल. या लेक्चरमध्ये मी जी घेतलेली उदाहरणं आहेत ती सर्व ऑडियन्सला समजतील अशी सोपीच एक्झाम्पल्स या ठिकाणी मी रिअल लाईफ सिच्युएशन तुमच्या पुढे मांडणार आहे. याचं कारण का, जर ही रिअल लाईफ सिच्युएशन तुम्हाला कळली साधी साधी तर तुम्ही तुमचा जो काही स्टडी आहे त्या स्टडीमध्ये याचं उदाहरण घेऊन तुम्ही तुमचे हायपोथिसिस बनवू शकणार आहात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे स्टॅटिस्टिकल हायपोथिसिस सुद्धा बनवू शकणार आहात. तुम्ही स्टॅटिस्टिकल अनालिसिस याची काळजी करू नका. म्हणजे मी असं म्हणत नाही की या 2 पिरियड मध्ये तुम्हाला डेटा अनालिसिस करायला यायला लागलं, हे अपेक्षित नाही याच्यामध्ये. तर अपेक्षित काय, व्हॉट इज मीन बाय स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिस, which type of the tools are available, how we have to organize the data, हा या ठिकाणी कोर सब्जेक्ट आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये एक उदाहरण मी घेतलं की बारामतीमध्ये लिटरसीचं प्रमाण खूप आहे, हे मला तपासायचंय माझ्या रिसर्च मध्ये, हे माझं ऑब्जेक्टिव्ह आहे. मग मी याच्यामध्ये काय म्हणतोय की माझा हायपोथिसिस असा आहे की बारामतीमध्ये लिटरसीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बघा, एकच मिनिंग तयार झालं, दुसरं मिनिंग नाही तयार झालं. सो इट इज अ कॉल्ड एज व्हॉट, हायपोथिसिस. उदाहरणार्थ बारामतीमध्ये लिटरेटचं प्रमाण या ठिकाणी कन्सिडरेबल आहे, लक्षात घेण्याजोगं आहे, हा माझा अभ्यास आहे. मग आता हा मी जो हायपोथिसिस मांडलाय
त्याचा आता स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस कसा आपण देऊ शकतो तर सगळ्यांना माहिती, प्रमाण म्हणजे प्रपोर्शन. मग मला या ठिकाणी बघायचंय की मला प्रपोर्शन हे या ठिकाणी खूप आहे. खूप आहे म्हणजे किती, तर तुम्ही ठरवायचं ते. 80% म्हणजे खूप म्हणायचं का 85% म्हणजे खूप म्हणायचं, 90% म्हणजे खूप म्हणायचं, हे तुम्ही रिसर्चर आहात, ते तुमच्या नॉलेजने ठरवायचे की कशाला म्हणायचं खूप. उद्या तुम्ही 25% म्हणणार का खूप आहे प्रमाण म्हणून, नाही. म्हणजे हे आपल्या सेन्सने ठरवायचं. तुम्ही सेन्सने ठरलं किंवा 85% जर या बारामतीमध्ये या ठिकाणी लिटरसीचं प्रमाण या ठिकाणी असेल तर म्हणायला काही हरकत नाही की मेजॉरिटी लोक हे या बारामतीतले काय आहेत, लिटरेट आहेत. मग मी स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस कसा देणार, एच नॉट पी म्हणजे काय, एक साइन काढलं त्या ठिकाणी, एक नोटेशन वापरलं, पी इज प्रपोर्शन, पी इज इक्वल टू 0.85 म्हणजेच 85%. बघा बरं, त्याला गॅरंटेड मिनिंग आलं, पी ची किंमत 0.85 आहे. आता याच्या विरुद्ध काय हो, तर 0.85 नाही म्हणजे काय, यामध्ये 85% नाही. तो पुढं काय आहे भाग आपण नंतर बघू. 85% नाहीये म्हणजे काय असतं, आपल्याला अजून विषय यायचा आहे पुढे. पण एवढं तुमच्या लक्षात घ्या की व्हॉट इज मीन बाय हायपोथेसिस अँड व्हॉट इज मीन बाय स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. हायपोथेसिस इज इन अ सिंपल लँग्वेज विच इज युज्ड इन युअर रिसर्च. आणि स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस म्हणजे काय, इट इज अ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन विच हॅज अ गॅरंटेड मिनिंग विच हॅज सम प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. हा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे जड शब्द इथं वापरायची गरजच नाही. पहिली गोष्ट, आपण आता सगळे ऑडियन्स इथं आपण या ठिकाणी आहोत. आता मग या ठिकाणी सगळ्या रिसर्चचे आतापर्यंत मी या ठिकाणी 30 वर्ष या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करतोय. या काळामध्ये जवळजवळ मी 300 ते 400 रिसर्च स्टुडंटना, सोशल सायन्सचे असू दे, लँग्वेजेसचे असू देत, यांना त्यांच्या पीएचडीच्या रिसर्चसाठी, एमफिलच्या रिसर्चसाठी स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिसचं काम करून दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये मला खूप अनुभव आहे, खूप प्रकारचे मी अनालिसिस या ठिकाणी केलं आहे. मग बरेच वेळा आता तुम्ही रिसर्च करणार आहात म्हणजे काय करणार आहोत, तर तुम्ही एक साधा मिनी प्रोजेक्ट, मायनर रिसर्च प्रोजेक्ट करणार आहात. या प्रोजेक्टकडे जर तुम्ही मेहनत घेतली, चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट केला, तर तुम्हाला खोटं वाटेल. तुम्ही या प्रोजेक्ट मधनं निश्चित एक चांगल्या पद्धतीचा रिसर्च पेपर तयार करू शकणार. हे तुमचं सगळ्यात मोठं गेन आहे. जर तुम्ही खूप कष्ट जर तुम्ही या रिसर्च मध्ये किंवा या प्रोजेक्ट मध्ये जर घेतले तर तुम्हाला निश्चित याचा फायदा होणार. तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे आम्ही एक TYBSCच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रोजेक्ट केला होता. तुम्हाला खोटं वाटेल, त्याच्यावर 3 प्रकारच्या आम्ही चांगल्या जर्नल्स मध्ये रिसर्च पेपर पब्लिश केले. तेव्हा आम्हाला वाटलं पण नाही की एवढं आम्ही पुढे काम करू शकू. साधा TYBSCचा प्रोजेक्ट होता तेव्हा. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही सुद्धा जो प्रोजेक्ट करणार आहात त्याच्यावरून सुद्धा काही रिसर्च पेपर हे तुमचे होणार आहेत. पण मग ते व्हायचे असतील तर आपल्याकडं सायंटिफिक स्टडी, सायंटिफिक ऑर्गनायझेशन, सायंटिफिक प्लॅन आपल्याकडे असले पाहिजे. प्लॅन सगळ्यात महत्वाचे. आता हा मी विषय का काढला, तर हाऊ टू कलेक्ट रिलेव्हंट डेटा करस्पॉन्डिंग हायपोथेसिस. बरेच वेळा काय होतं माहिती का, आपले हायपोथेसिस हे आधीच ठरावे लागतात डेटा कलेक्शन होण्याच्या आधी. आणि मग या हायपोथेसिसशी रिलेटेड कुठली कुठली इन्फॉर्मेशन महत्वाची आहे ही तुम्हाला डेटाच्या स्वरूपामध्ये ती तुमच्याकडे गोळा केली गेली असली पाहिजे. बरेच जणांचं काय होतं, डेटा गोळा केल्यानंतर हायपोथेसिस ठरतात. तसं नाही. मी स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस म्हणत नाही, नुसते हायपोथेसिस. मग तुमच्या या हायपोथेसिसला लागणाऱ्या जो काही पॅरामीटर्स आहेत यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तो डेटा तुमचा सिस्टमॅटिक रित्या जो स्वामी सरांनी तुम्हाला सांगितलं त्या सॅम्पलिंग मेथड मध्ये डेटा कलेक्ट व्हायला पाहिजे. तुमच्याकडे असं इतकं प्रकारचं सिस्टमॅटिकपणा पाहिजे की या हायपोथेसिसनं मला एक ए नावाचा, बी प्रकारचा, सी प्रकारचा एवढा डेटा मला लागणार आहे आणि तो मी आधी गोळा केला असला पाहिजे. अदरवाईज काय होतं, मग हायपोथेसिस ठरवतो आणि आपल्याला काय होतं, डेटाच तो कलेक्ट केलेला नसतो. तुम्हाला हायपोथेसिस सोडून द्यावा लागतो तुम्हाला.
तुमचा रिसर्च इनकम्प्लीट होतो. बरेच वेळा चांगला प्रॉब्लेम असून सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीचं सोल्युशन तुम्ही त्यामध्ये देऊ शकत नाही. आणि हा प्रॉब्लेम तुमचा या कशामुळे उपलब्ध होतो, तर हाऊ कलेक्ट द रिलेव्हंट डेटा करस्पॉन्डिंग हायपोथेसिस याचा तुम्ही विचारच केलेला नसतो कधी. पण हा जर तुम्ही विचार केला तर तुमचा रिसर्च चांगल्या पद्धतीचा होतो. आता फॉर एक्झाम्पल बरेच जण म्हणतील, सर आम्हाला कुठं स्टॅटिस्टिक्स माहितीये, आम्हाला कसं करणार, आम्ही तर कधी कॅल्क्युलेटर वापरले नाहीये, आम्हाला कसं कॅल्क्युलेशन करता येईल. तर हे समजून घ्या, यामध्ये आपण बघतोय रोल ऑफ स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर इन डेटा अनालिसिस. काय रोल आहे स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअरचा? सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर सगळ्यांना माहिती की सॉफ्टवेअर हे साधारणपणे कॉम्प्युटरवर वापरलेलं जातं. मग स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि त्याचा वापर डेटा अनालिसिससाठी कसा होतो, तर आपण हे आता या ठिकाणी चर्चा करतो. आता यामध्ये काय होतंय, तर तुम्हाला कुठलाही डेटा, नो नीड टू डिझाईन अ स्पेसिफिक फॉर्म ऑफ डेटा फाईल. तुम्हाला डेटा असंच पाहिजे तसंच पाहिजे, तुम्ही साधा एक्सेल मध्ये जरी डेटा टाईप करून ठेवला असला, त्यासाठी काही स्पेशल तुम्हाला ऑर्गनायझेशन करायची गरज नाही. तिथून आपण ज्या सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला तो डेटा न्यायचा आहे, तो इतक्या इझी पद्धतीने आपल्याला हा डेटा तिथं नेता येतो आणि त्याच्यावर आपल्याला अनालिसिस करता येतं. एमएस ऑफिस माहिती नाही असे खूप कमी जण आहेत आता, कारण सगळ्यांना एमएस ऑफिस लागतं. आणि त्यातलं कंपोनंट म्हणजे काय, तर मगाशी म्हणलं तसं एमएस एक्सेल. त्या एक्सेल मध्ये जर डेटा तुम्ही कॉलमच्या ह्याच्यामध्ये जर व्यवस्थित तुम्ही लिहिला असेल, तर त्याचा वापर तुम्ही कुठल्याही स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर मध्ये करता. दुसरी गोष्ट, स्टॅटिस्टिक्स म्हणजे बरेच जणांच्या डोक्यात फॉर्म्युलेज. तुम्हाला अजिबात फॉर्म्युला कुठलाही लक्षात ठेवायची गरज नाही. देर इज नो नीड ऑफ स्टॅटिस्टिकल फॉर्म्युलेज. मग कशाची गरज आहे तुम्हाला, हेच आपण लेक्चर मध्ये किंवा हे जे आपले जे काही चाललंय कोर्स, या कंपोनंट मध्ये तुम्हाला हेच शिकायचं. ओनली नीड ऑफ बेसिक कन्सेप्ट ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड स्टॅटिस्टिकल मेथड. तुम्हाला छोट्या छोट्या संकल्पना स्टॅटिस्टिक्सच्या माहिती पाहिजे. आणि ह्या बेसिक्स ज्या काही कन्सेप्ट म्हणतोय ना, त्या जवळजवळ तुमच्या 10वी पर्यंत झाल्यातच आहेत. मी म्हणेन फार काही वेगळ्या संकल्पना नाहीयेत. मीन, मोड, मीडियन, लक्षात, हिस्टोग्राम, पाय डायग्राम, हे सगळे तुमचं झालेलं आहे. आता स्टॅटिस्टिकल मेथड्स ह्या कशासाठी वापरतात, जे तुम्ही मगाशी म्हणला की जे मी हायपोथेसिस या ठिकाणी स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस या ठिकाणी मांडलेला आहे, त्यासाठी आपल्याकडं बऱ्याचशा स्टॅटिस्टिकल मेथड्स अवेलेबल आहेत. मग यातली योग्य स्टॅटिस्टिकल मेथड कुठली या ठिकाणी उपयोगी ठरणार आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मग तुम्ही करू शकता की वा, ही मला मेथड अशी वापरता येईल. मग तुम्ही करून घ्या काम. आमच्याकडे TYBC चे विद्यार्थी आहेत, MSc चे विद्यार्थी आहेत. तुम्हाला मी अगदी आश्वासन देतो, तुमच्या प्रोजेक्टचं डेटा अनालिसिस आहे ते आम्ही तुम्हाला फ्री ऑफ चार्ज मध्ये, स्टुडंट आहात म्हणून स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटचे, TYBC चे विद्यार्थी, MSc चे विद्यार्थी, इव्हन SYBSC चे विद्यार्थी तुम्हाला मोफत करून देतील. पण याचा अर्थ आपल्याला काहीच माहिती नाहीये असं नाही का. तुम्ही काही वेळा इंटरव्ह्यूला जाणार आहात, तुम्ही प्रोजेक्ट व्हायवाला त्या ठिकाणी सामोरं जाणार आहे, तेव्हा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट आणि स्टॅटिस्टिकल मेथड, ही मेथड का वापरली याचं जस्टिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी करता आलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला त्यासाठी स्टॅटिस्टिकल मेथड वापरले पाहिजे, त्यासाठी तुम्हाला ही माहिती असली पाहिजे. आता यामध्ये आउटपुट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. हे जे तुम्हाला स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर आउटपुट देतात, हे खूप सोप्या पद्धतीचे असतात. त्यातून तुम्हाला लगेच ज्ञान होतं की अरे, मी जे काही म्हणणं मांडलेलं आहे ते सायंटिफिक दृष्ट्या प्रूव्ह होतंय का प्रूव्ह होत नाहीये, हे तुम्हाला इझिली कळतं. त्यासाठी फार वेळ लागत नाही. आता कसं बघू काय झालंय काय नाहीये, इझी तुम्हाला ती लँग्वेज त्यांची असते. पुढं आणखीन काय, एक्सलंट डायग्रामॅटिक अँड ग्राफिकल प्रेझेंटेशन. कुठलाही तुम्ही प्रोजेक्ट काढा, कुठलाही रिसर्च पेपर काढा, त्यामध्ये डायग्रामॅटिक आणि ग्राफिकल प्रेझेंटेशन असतंच. आणि ही गरज आहे.
आणि हे तुम्हाला स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर मध्ये खूप चांगल्या प्रकारे हे प्रेझेंटेशन करता येतं. साध्या साध्या कमांडनी तुम्ही या ठिकाणी पाय डायग्राम, हिस्टोग्राम, लाईन डायग्राम, लक्षात, तर या पद्धतीच्या डायग्राम तुम्ही काढू शकता. आता कुठली कुठली स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर तुम्हाला अवेलेबल आहे हे तुम्हालाही माहिती असलं पाहिजे. साधारणपणे MS एक्सेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेल. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं अनालिसिस तुम्हाला करता येतं. दुसरं सॉफ्टवेअर कुठलं गरज पण नाही तुम्हाला. मग आता MS एक्सेलचा पहिला उपयोग मग सांगितलं तुम्हाला डेटा कंडेन्स, डेटा एकत्र करायचा आहे, डेटाची मांडणी करायची, हे MS एक्सेल मध्ये खूप सोप्या पद्धतीने करता येतं. त्याचप्रमाणे स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिस पण तुम्हाला या MS एक्सेल मध्ये करता येतं. एक्सेल मध्ये एक डेटा अनालिसिस नावाचं एक ऑप्शन आहे आणि त्या ऑप्शनच्या सहाय्याने तुम्ही मेजॉरिटी स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिस तुम्हाला करता येतं. आता कोणाचं करायचं हे आपण पुढे बघणार आहोत. अजून एक आपण आज सोशल सायन्सचा जास्ती या ठिकाणी ग्रुप आहे, आपण जो बोलतोय रिसर्चर जे आहेत ते सगळे सोशल सायन्सचे आहेत. तर त्यांच्यासाठी एक फेमस सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे SPSS. The software name originally stood for Statistical Package for the Social Science. पहिल्यांदा याचं नाव ओरिजिनली हे असंच होतं, स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्स. पण नंतर हे जसं मार्केट रिफ्लेक्ट झालं तसं त्याचं नाव हे या ठिकाणी चेंज झालं आणि ते नाव आलं त्याचं स्टॅटिस्टिकल प्रोडक्ट अँड सर्व्हिस सोल्युशन. हे नाव आता हे लॉंग फॉर्म आहे आता SPSS चा. पूर्वी काय होता, SPSS चा स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्स होता, आता हा झाला. आणि हे सॉफ्टवेअर आहे ते स्पेशली सोशल सायन्स मधला जो काही डेटा कलेक्ट होतो, जे काही रिसर्च करतात लोक, त्यांच्यासाठी हा उपयोग आहे. दुसरं आपण सॉफ्टवेअर बघू, R सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर कसं आहे, फ्रीवेअर आहे. आता मगाशी मी सांगितलं तुम्हाला SPSS हे तुम्हाला विकत घ्यावं लागतं. आपल्या महाविद्यालयामध्ये त्याची 10 लायसन कॉपी आहेत, तुम्ही ते वापरू शकता. तुम्ही स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटला भेट द्या, तुम्हाला आम्ही त्याची उपलब्धता करून देऊ. मग हे R सॉफ्टवेअर कसं आहे, फ्रीवेअर आहे. याच्यातून तुम्ही काय करू शकता, तुम्ही स्टॅटिस्टिक्स शिकू शकता, त्याचप्रमाणे डेटा अनालिसिस पण तुमचं तुम्ही करू शकता. याच्यामध्ये एक्सलंट ग्राफिकल इंटरफेस पण आहे आणि तुम्हाला इझिली डेटा तुम्हाला या ठिकाणी काय करता येतो, हँडल करता येतो. डेटा हँडल करायचं म्हणजे काय, इकडून इकडं डेटा एक्सेल मधला R मध्ये आणणे, R मधला डेटा वर्ड मध्ये नेणे, आउटपुट वर्ड मध्ये नेणे, सगळं काही छान करता येते. लक्षात, हे फ्री सॉफ्टवेअर आहे. पुढचं जे मिनी टॅब आहे हे मात्र काय आहे, लायसन्स सॉफ्टवेअर असून ते काय आहे, तुम्हाला त्यासाठी पैसे मोजावे लागतात. ते सुद्धा सॉफ्टवेअर आपल्या महाविद्यालयामध्ये आहे. आपल्याकडे मेजॉरिटी लायसन्स सॉफ्टवेअर स्टॅटिस्टिक्स आहे. इथं पण तुम्हाला डेटा अनालिसिस करता येतं, एक्सलंट ग्राफिकल इंटरफेस आहे, इझी डेटा तुम्ही हँडल करू शकता. शेवटचं जे सॉफ्टवेअर आहे जे सांगणार आहे मी तुम्हाला ते ITS. हे सॉफ्टवेअर मेजॉरिटी इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स, कॉमर्स, मॅनेजमेंट याला खूप प्रचंड प्रमाणामध्ये वापरलं जातं. आणि या पॅकेजचं नाव आहे ITSM, अँड इंटरॅक्टिव्ह टाइम सिरीज मॉडेलिंग पॅकेज फॉर द PC. PC म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर. याच्यावर हे सॉफ्टवेअर चालतं की टाइम सिरीज अनालिसिस जर तुम्हाला करायचं असेल तर स्पेशली हे सॉफ्टवेअर वापरा. आता तुम्ही म्हणा मला टाइम सिरीज बाकी ठिकाणी नाहीये का, आहे ना, सगळ्यामध्ये टाइम सिरीज करता येतो तुम्हाला. पण ह्याची जी निर्मिती केली या ITSM सॉफ्टवेअरची, ती स्पेशली ही टाइम सिरीज साठीच केली आहे. ओके, पुढे जाऊया आपण. टूल्स फॉर डेटा अनालिसिस. आता कुठले कुठले टूल्स हे डेटा अनालिसिस साठी अवेलेबल आहेत, तर पहिलं आहे डायग्रॅमॅटिक अँड ग्राफिकल प्रेझेंटेशन. लक्षात, म्हणजे काय, जे ग्राफच्या स्वरूपामध्ये, आलेखाच्या स्वरूपामध्ये प्रेझेंटेशन करणं ही रिसर्च मधली खूप बेसिक नीड आहे. आता हे ग्राफिकल प्रेझेंटेशन काय करतं, तर ग्राफिकल प्रेझेंटेशन जे आहे ते तुम्ही जो डेटा गोळा केलेला असतो
आणि जो तुमचा हायपोथिसिस आहे तो तुम्हाला रफली याची तुम्हाला तो आयडिया देऊन जातो. की फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो तुम्हाला. एक पाय डायग्रामचं उदाहरण घेऊया आपण या ठिकाणी. आता पाय डायग्राम मध्ये समजा तुम्हाला आत्ताच प्रॉब्लेम मी मागायला सांगितलं की बारामतीमध्ये लिटरेटचं प्रमाण हे 80% आहे, 85% आहे. मग तुम्ही काय करू शकता, आता लिटरेट आणि इलिटरेट हा जो विषय आहे, हा जो व्हेरिएबल आहे, या टाईपच्या व्हेरिएबलला म्हणतात ऍट्रिब्यूट. त्याला काय म्हणतात? ऍट्रिब्यूट. ऍट्रिब्यूटचा अर्थ काय? जी गोष्ट आपल्याला व्हिज्युअल जजमेंट म्हणजे काय, नुसतं डोळ्यांनी बघून सुद्धा मी त्याचं कॅटेगरायझेशन करू शकतो, त्याला काय म्हणायचं? तर ऍट्रिब्यूट. आता फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती माझ्या समोर आली, त्याला मी विचारू शकतो का नाही तुमचं शिक्षण झालंय का नाही? तो सांगेल माझं शिक्षण झालंय का शिक्षण झालं नाही. याच्यावरून तुम्ही वर्गीकरण करू शकता का नाही, तो लिटरेट आहे का इलिटरेट आहे, साक्षर आहे का निरक्षर आहे. म्हणजे याचा अर्थ हा काय झाला? ऍट्रिब्यूट झाला, वर्गीकरण केलं तुम्ही. लक्षात. एखादी व्यक्ती या ठिकाणी आपण म्हणू शकतो तुमची लोकॅलिटी कुठं आहे, खेडेगावातला आहे का शहरामधला आहे, रुरल आहे का अर्बन आहे, तुम्ही ठरवू शकता, ते कॅटेगराईज करू शकता. यासाठी तुम्हाला पट्टी घेऊन मोजायची गरज नाहीये, कुठल्याही युनिटमध्ये मोजायची गरज नाहीये तुम्हाला. एखादी व्यक्ती बघून ठरवतो आपण मेल आहे का फिमेल आहे. दॅट इज द काय, इट इज अ ऍट्रिब्यूट. म्हणजे याचा अर्थ हे ऍट्रिब्यूट झालं. आता आपण जो काही मगाशी केस घेतली बारामतीमध्ये प्रमाण हे 85% आहे किंवा नाही बघायचे. मग हे काय झालं, हे ऍट्रिब्यूट टाईपचा डेटा झाला तुमचा, वर्गीकरणाचा डेटा झाला, फक्त मोजायचा डेटा नाही झाला, काउंटिंग झालं फक्त. मग आता तुम्ही काय केलं, आता तुम्ही समजा एक सर्वे केला प्रत्येक वॉर्ड, तुम्हाला सांगितलं स्वामी सरांनी की हा यासाठी तुम्ही डेटा गोळा कसा करणार, तर सरांनी सांगितलं की तुम्हाला आपल्याला स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग नावाचा एक डेटा आहे. आता तुम्ही उद्या अशोकनगरलाच गेला तुम्ही आणि सगळ्यांना विचारलं अहो तुम्ही शिकलाय का, न शिकलाय का, हा प्रश्न जरी विचारला तरी ते तुम्हाला वेड्यात काढतील, काय विचारताय प्रश्न. मग तुम्ही प्रत्येक वॉर्ड मध्ये गेला पाहिजे. बारामतीमध्ये काय 50-60 वॉर्ड असतील, तर प्रत्येक वॉर्ड मध्ये गेला पाहिजे आणि त्या वॉर्ड मध्ये तुम्ही काही एक विशिष्ट घरं सिलेक्ट करा आणि त्यात तुम्ही काय करा, त्यातनं म्हणा किंवा विचारा प्रश्न लिटरेट आहात का इलिटरेट आहात. आता सगळ्या ठिकाणी तुमचा डेटा गोळा झाला. आता डेटा गोळा केल्यानंतर एक समजा आपण असं समजू की तुम्ही 100 जणांचा डेटा गोळा केला आणि 100 जणांचा डेटा गोळा केल्यानंतर आता तुम्हाला असं दिसतंय की यामध्ये फक्त 5 जणच हे तुम्हाला इलिटरेट निघाले आणि 95 जण तुम्हाला काय निघाले, लिटरेट निघाले. मग आता तुम्ही हे तुम्हाला दाखवायचे, ही रफ आयडिया तुम्हाला दाखवायची. कशावर दाखवायची, तर ग्राफच्या सहाय्याने. मग तुम्ही पाय डायग्राम काढा, मग पाय डायग्राम मध्ये दिसेल तुम्हाला सगळ्यात भला मोठा एरिया जवळजवळ 95% कसा आला, लिटरेटचा आला आणि 5% भाग काय आला, इलिटरेटचा आला. मग तुमची साधारणपणे हा ग्राफ तुम्हाला कसली आयडिया देतो, रफ आयडिया अबाउट युअर स्टडी. मग आता या नुसत्या रफ आयडियावर काय आपलं भागत नाही. आता उद्या असं समजा 95 आला, मग मी उद्या म्हणलं 81 आला, 81 काय आले, लिटरेट आले आणि उरलेले 19 काय आले तुमचे, इलिटरेट आले. मग तुम्ही लगेच म्हणणार का अरे 81 आला, नाही नाही नाही, बारामतीमध्ये 85 प्रमाण नाहीये. काही जण म्हणतील किंवा 85 मध्ये आणि 81 मध्ये असा काही फारसा फरक नाहीये. मग हा फारसा फरक आहे किंवा नाही हे मोजण्यासाठी आपल्याला स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिसचं जस्टिफिकेशन द्यावं लागतं. 81% आणि 85% हे सारखेच आहेत किंवा नाही हे ठरवण्याचं काम कोणाचं आहे, तर स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिस आहे. आता उद्या मी असं म्हणणार नाही मला 43% मला काय मिळालेत, लिटरेट मिळालेत आणि मी ठरवणार स्टॅटिस्टिकल अनालिसिस आहे
43% आणि 85% यामध्ये फारसा फरक आहे का? आहे, कुणाला सांगायची गरजच नाही. त्यासाठी स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिसची गरज नाही. संपला विषय तिथंच. तुम्हाला जर 43% जर बारामतीमध्ये लिटरेट पीपल मिळत असतील, तर या बारामतीमध्ये मेजॉरिटी माणसं, मेजॉरिटी पीपल्स हे लिटरेट नाही, हे सांगण्याची ज्योतिषाची गरज नाहीये. कुणी याच्यावर म्हणणं मांडण्याची गरज नाही. हे सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे. यासाठी स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिसची गरज नाही. केव्हा? जेव्हा अगदी मायनर फरक असतात, 81%, 82%, म्हणजे 87%, 86%, जेव्हा हे आपल्याला अंदाज घेता येत नाहीत आणि जेव्हा ते अंदाज घेता येत नसतात, त्यावेळी मात्र तुम्हाला डेटा अनालिसिसचा खूप चांगला रोल यामध्ये वापरायला येतो. लक्षात? मग आता पुढे विषय बघूया आपण. बार डायग्राम आहे. एखादा डेटा तुम्हाला समजा, असं समजू आपण एक कॉलेजचं उदाहरण घेऊया. हे कॉलेजमध्ये 1963 पासून ते आजपर्यंत कॉलेजची विद्यार्थी संख्येची प्रगती कशी झाली, खरंच लक्षात घेण्याजोगी प्रगती झाली का नाही झाली. मग यासाठी पहिल्यांदा तुम्ही काय करा, बार डायग्राम काढा. 1963 साली काय होती संख्या, 1973 ला किती होती, 1993 ला किती होती, 2003 ला किती होती, 2013 ला किती होती, याचा ग्राफ तुम्ही तर काढा. आणि या ग्राफवरच तुम्हाला कळेल की अरे, विद्यार्थी संख्या महाविद्यालयाची झपाट्याने वाढत आहे. पण ही झपाट्याने वाढत आहे हे नुसतं ग्राफनी तुम्ही प्रूव्ह करू शकत नाही. मेजॉरिटी रिसर्च मी सोशल सायन्सचे बघितले, नुसतेच ग्राफ काढतात आणि त्याच्यावरच बोलत असतात. नाही, हे चुकीचं. तुम्हाला हे ग्राफ्स फक्त रफ आयडिया देत असतात किंवा तुम्हाला ट्रेंड देत असतात, तुम्हाला कल देत असतात. त्या वाढत आहेत बरं का, कमी होत आहेत बरं का, स्थिरच राहिलाय बरं का. हे फक्त तुम्हाला यामध्ये एवढंच येतं. बाकी तुम्ही कुठलंही प्रूफ करू शकत नाही. याला फारसं जस्टिफिकेशन म्हणता येत नाही. हे नुसते काय झालं, एक्सप्लोरेटरी अनालिसिस, की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार जुजबी नॉलेज डेटा मधलं यामध्ये मिळतं तुम्हाला. मग जर तुम्हाला खरंच सायंटिफिक प्रूफ जर तुम्हाला करायचे असतील, तर मात्र तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिसची गरज आहे. मग पुढे बार डायग्राम आहे, मल्टिपल डायग्राम आहे, लाईन डायग्राम आहे. तुम्हाला ट्रेंड दाखवायचा आहे वाढवण्याचा, लाईन डायग्राम वापरा. मग तुम्हाला दिसणार आलेख वाढतोय बरं का आपला. पाय डायग्राम मग सांगितलं मी तुम्हाला, तुम्हाला वर्गीकरण दाखवायचे, क्लासिफिकेशनचं प्रेझेंटेशन करायचे. समजा मगाचं उदाहरण घ्या की बारामतीमध्ये हजारो हेक्टर जमीन आहे आणि याचं मला वर्गीकरण दाखवायचे की अरे, लाल मातीचं पर्सेंटेज किती आहे, काळ्या मातीचं पर्सेंटेज किती आहे, क्षारपट जमीन किती आहे, बागायतची अगदी काळीभोर जमीन किती आहे. म्हणजे हे जर तुम्हाला प्रमाण दाखवायचं असेल तर निश्चित तुम्ही काय करू शकता, पाय डायग्राम याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. पाय डायग्राम बघितल्या तुम्हाला बारामती मधल्या सर्व जमिनींचं प्रेझेंटेशन किंवा क्लासिफिकेशन नुसत्या एका डायग्रामवर होऊ शकते. बघा किती मोठी ताकद आहे बघा त्याच्यामध्ये. की नुसतं या पाय डायग्राम बघितला की तुम्ही सगळं, कुणी तुम्हाला सांगायची गरज नाही की बारामतीतली व जमिनीची परिस्थिती कशी आहे, हे तुम्हाला कुणीही सांगायची गरज पडणार नाही. आपोआप कळतं त्याच्यात बघितलं. लक्षात? लाईन डायग्राम, बारामतीचं पॉप्युलेशन याचा ट्रेंड तुम्हाला दाखवायचा आहे, लाईन डायग्राम वापरा. 1991, 92, 94, 2000, 2020 काय झालं बाबा पॉप्युलेशनचा ट्रेंड. दिसतंय बरं का, बारामतीचं पॉप्युलेशन काय आहे, इन्क्रीजिंग आहे. लक्षात? मल्टिपल डायग्राम बरेच वेळा कशासाठी वापरले जातात, समजा मला मेल आणि फिमेल यांचं प्रमाण एकाच बॉक्समध्ये प्रेझेंट करायचं. म्हणजे उदाहरणार्थ काय, 1990 साली महिलांचं आणि पुरुषांचं साधारणपणे प्रमाण काय होतं, त्यापासून ते 2020 पर्यंत कसं बदलत गेलं. मग तुम्ही काय करू शकता, एकाच स्क्वेअर मध्ये तुम्ही वर पुरुष आणि खाली स्त्रिया असं तुम्ही काय करू शकता, यामध्ये दाखवू शकता. म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही या ठिकाणी डायग्राम्स हे या ठिकाणी
वापरू शकता. आता दुसरं, टूल्स फॉर डेटा अनालिसिस. आता पहिलं टूल जे आहे ते आहे तुमचं डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. हे जे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स ज्याला म्हणतात ते म्हणजे थोडक्यात तुम्ही 8वी 9वी 10वी इयत्तेत शिकलेलं संख्याशास्त्र. स्टॅटिस्टिक्सला मराठीत काय म्हणतात? संख्याशास्त्र. त्यात तुम्ही मीन बघितलाय, मोड बघितलाय, मीडियन बघितलाय, स्टँडर्ड डेव्हिएशन बघितलाय, सगळं काय तुम्ही बघितलं. कुठलाही डेटा जो आहे त्याचं डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स तुम्हाला काढावंच लागतं, त्याशिवाय तो तुम्हाला त्या ठिकाणी त्या जो डेटा आहे त्याची तुम्हाला तो हिस्ट्री सांगू शकत नाही. लक्षात. एक साधारण उदाहरण तुम्हाला देतो. एक तुमचा एमएससीचा किंवा एमएचा एक काहीतरी इकॉनॉमिक्सचा एक क्लास आहे 50 मुलांचा. आणि आपल्याला बघायचंय की साधारणपणे आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना सरासरी पॉकेट मनी किती मिळतो. पॉकेट मनी ही संकल्पना सगळ्यांना माहिती की खिशात असलेले पैसे आपल्याला वापरायला दिलेले. मग मी काय केलं, प्रत्येक मुलाला विचारलं, अरे तुला किती पॉकेट मनी मिळतो रे? भले आपण दिवसाला म्हणू किंवा महिन्याला म्हणू. तो महिन्याला म्हणाला मला 500 रुपये मिळतात. दुसरा म्हणतो मला 200 रुपये मिळतात. तिसरा म्हणतो मला 180 मिळतात. मग मला साधारणपणे जर मला आयडिया घ्यायची असेल सरासरी किंवा अरे किती बाबा पॉकेट मनी मिळतो, मग मी काय करणार, ते जे काही 50 विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचा पॉकेट मनीची रकमेची बेरीज करीन आणि त्याला 50 ती भागेल. आणि जर उत्तर मला या ठिकाणी असं मिळालं की उत्तर मिळालं मला 190, मग मला साधारणपणे काय कळतं की अरे या वर्गामधला जो काही मुलगा आहे त्याला सरासरी महिन्याला खर्च करायला 190 रुपये मिळतात. याला म्हणतात काय, दॅट इज कॉल्ड ॲज ॲव्हरेज. आणि हे कशाच्या अंडर येतं, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. तो तुम्हाला त्यांनी काय केलं, सेंट्रल आयडिया दिली तुम्हाला. कशाची आयडिया दिली तुम्हाला, की आपल्या विद्यार्थी जे वर्गात आहेत त्यांना सरासरी साधारणपणे 190 रुपये पॉकेट मनी मिळतात, म्हणजे त्याला महिन्याला 190 रुपये हे जे काही वर खर्च आहे ही करण्याची त्याची ऐपत आहे. हा तुम्हाला अंदाज दिला. उद्या मी डेटा गोळा केला आणि मला आन्सर आलं असतं, ऍव्हरेज आलं 1,500. मी काय अरे वा, ही मुलं चांगली श्रीमंत आहेत, त्यांना जवळजवळ महिन्याला 1,500 रुपये सरासरी काय होतोय या ठिकाणी पॉकेट मनी वापरायला मिळतोय. आता मग बरेच वेळा मेजर ऑफ डिस्पर्शन. डिस्पर्शन म्हणजे काय, तफावत. ही जी काही तुमचे जो डेटा आहे यामध्ये किती तफावत आहे, हा डेटा खरंच तुमचा होमोजिनियस आहे का, यांच्यामध्ये काही समानता आहे का, विषमता आहे का काही. आता हे शब्द खूप जड झाले, मेजर ऑफ डिस्पर्शन. पण तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आता मग सांगितलं बघा मी 1,500 ऍव्हरेज आलं, पॉकेट मनीचं किती ऍव्हरेज आलं, 1,500 आलं. आणि मी उगाच मग मी काय, मला जरा वाटलं वा या वर्गात चांगलं दिसतंय 1,500. आणि मग मी काय म्हटलं, चला उद्या सगळ्यांनी एक 1,100 रुपयाचं पुस्तक आहे ते कंपल्सरी सगळ्यांनी विकत घेऊन यायचं. आणि पिरियड संपल्या मला 4-5 मुलं भेटायला आली आणि म्हणली काय, सर आमचे 1,100 रुपये खर्च करण्याची ऐपत नाही. मी म्हटलं अरे तुम्हाला तर पॉकेटमध्ये 1,500 रुपये मिळतात, मग 1,100 रुपयाचं पुस्तक घ्यायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तर ते म्हणाले, अहो सर माझा पॉकेट मनी महिन्याचा फक्त 450 रुपयेच आहे. दुसरा म्हटला माझा 350 आहे. चौथा म्हटला माझा किती आहे, 500 रुपयेच आहे. मग तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न येईल, मगाशी तर सरासरी 1,500 रुपये आली, आता हे तर का. याचा अर्थ काय, तुमच्या वर्गामध्ये काही मुलांना पॉकेट मनी खूप जास्ती मिळतो आणि काही जणांना पॉकेट मनी खूप कमी मिळतो आणि त्यामुळे त्यांची सरासरी ही 1,500 आलेली आहे. याचा अर्थ तुमच्या मुलांच्या मध्ये पॉकेट मनी मध्ये बरचसा व्हेरिएशन आहे, फरक आहे. हे साधे तुम्हाला या ठिकाणी हे फरक तुम्हाला कुठलाही तुम्ही डेटा गोळा केला
तर तुम्हाला हे काढावेच लागतात तुमच्या प्रोजेक्टमध्ये. पुढे जाऊया आपण कोरिलेशन अँड रिग्रेशन, टाइप ऑफ रिग्रेशन. एक साधारण मी इकॉनॉमिक्सचं थोडंसं उदाहरण देतो. कोरिलेशन आणि रिग्रेशन. आता मला सांगा, समजा मला असं बघायचंय, इकॉनॉमिक्स वाल्यांनी या ठिकाणी एक अभ्यास करायचा ठरवला. कशाचा अभ्यास करायचा ठरवला? डॉलरचा रेट आणि गोल्ड प्राइस यांचा एकमेकांशी काही संबंध आहे किंवा नाही. मग त्यांनी काय केलं, वर्षभराचा रोजचा डॉलर रेट काय होता आणि रोज सोन्याचा दर काय होता, असे 365 दिवसांचा या ठिकाणी डेटा त्यांनी एक्सेल मध्ये तयार केला. आता मग या ठिकाणी त्यांना बघायचंय संबंध आहे किंवा नाही. आता संबंध आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी जरी मगाशी तुम्हाला म्हटलं, तुम्हाला कोरिलेशनचा फॉर्म्युला काय आहे हे पाहायची गरज नाही. तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की जर मला दोन गोष्टींमधलं हे अशा पद्धतीचं रिलेशन बघायचं असेल तर मला कोरिलेशन हे माझ्याकडे असतं, कोरिलेशन मला काढता येतं. हे माहिती झालं ना तुम्हाला, खूप झालं अहो तुम्हाला. माहित आपल्याकडे सगळी मदत करायला तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ काय, समजा यांनी कोरिलेशन काढलं आणि त्यातलं कोरिलेशन चांगलं आलं, रिलेशन त्याच्यामध्ये चांगलं आलं. मग पुढचा प्रश्न उपस्थित होतो तुमचा, की अरे हे मी जे रिलेशन आहे एवढंच लोकांना ऍज अ इकॉनॉमिस्ट म्हणून सांगून चालेल का, की बाबा डॉलरचा दर एवढा एवढा असला तर सोन्याच्या प्राइसेस एवढ्या एवढ्या असतात. हे तुम्हाला कॉमन माणसाला सांगता आलं पाहिजे की आज डॉलरचा रेट एवढा झाल्यानंतर सोन्याचा भाव असा असणार आहे. तेव्हा तुम्हाला सोनं बाबा खरेदी केव्हा करायचं, डॉलरचा रेट खूप कमी झाला की सोनं खरेदी करायचं का डॉलरचा रेट वाढल्यानंतर सोनं खरेदी करायचं. हे ऍज अ तुम्ही इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी म्हणून हा तुम्ही प्रोजेक्ट घेऊ शकता, याला म्हणायचं प्रोजेक्ट. आणि या प्रोजेक्टला तुम्हाला खूप चांगलं वेटेज तुमचे जॉब जेव्हा तुम्ही मिळवणार आहात तेव्हा तुम्हाला होणार आहे. सगळ्यात जास्त उपयोग तुम्हाला जॉब मिळवण्यासाठी कुणाचा होत असेल ना, तर प्रोजेक्ट. तुम्ही जे काही वर्षात प्रोजेक्ट करताना, अगदी कॉमर्सचा घ्या, तुम्ही इकॉनॉमिक्सचा घ्या, सायकोलॉजीचा घ्या, इंग्लिशचा घ्या, कुठलाही विषयाचा तुम्ही विद्यार्थी घ्या, ज्या विद्यार्थ्याचा प्रोजेक्ट त्यांनी छान पद्धतीने केलाय, स्टँडर्ड पद्धतीने केलाय, त्याला सर्व्हिसची चिंता नाही, त्याला मिळणारच चांगल्या पद्धतीची सर्व्हिस. तुम्ही काळजीच करू नका, चांगल्या पद्धतीचे तुम्हाला जॉब्स मिळतील. लक्षात. मग आता मी रिग्रेशन कडे जातो. कोरिलेशन आणि रिग्रेशन म्हणजे रिग्रेशन मुळे काय करता येतं तुम्हाला, तर एखादी गोष्ट तुम्हाला एस्टिमेट करता येते, एखादी गोष्ट ठरवता येते. ही पर्पजली रिग्रेशन लाईन काय आहे, काही बोलत नाही इथं. मला मॅथमॅटिकल बोलायचंच नाही वर्गात. मला फक्त तुम्हाला समजून सांगायचंय की कोरिलेशनचा फायदा काय आणि रिग्रेशनचा फायदा काय. रिग्रेशनचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे, तर रिग्रेशनचा फायदा तुम्हाला असा होणार आहे की तुम्ही ठरवू शकणार आहे आता ऍज अ इकॉनॉमिस्ट म्हणून, ऍज अ इकॉनॉमिस्ट म्हणून तुम्ही ठरवणार आहे डॉलरचा दर जर 3 आठवड्यानंतर जर 71 झाला तर सोन्याची प्राइस एवढी एवढी होणार आहे. ठरवा तुम्ही सोनं केव्हा घ्यायचं. डॉलरची प्राइस जर 80 झाली तर सोन्याचा दर एवढा एवढा होणार आहे. ठरवा तुम्ही की तुम्हाला सोनं खरेदी केव्हा करता येतं. हे तुम्ही प्रोजेक्ट मधून तुम्ही कॉमन मॅन पीपल, की ज्याला आपण लाईफ सायन्स म्हणता येणार नाही त्याला, कॉमन मॅन पीपल की ज्याला आपण सोसायटीचे प्रॉब्लेम्स आहेत, ते सोसायटीचे प्रॉब्लेम तुम्ही सोडू शकला पाहिजे तुमच्या प्रोजेक्ट मध्ये, तर त्याला व्हॅल्यू आहे. नुसतं थेरॉटिकल रिसर्च करू नका. तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम, सोसायटीचे प्रॉब्लेम तुमच्या प्रोजेक्ट्स मधून तुम्ही सॉल्व्ह जर केले तर तुमच्या प्रोजेक्टला असामान्य महत्व आहे. लक्षात. आता टाइप्स ऑफ रिग्रेशन म्हणजे बरेचसे आहेत. काही वेळा तुम्हाला, आता मी सांगितलं तुम्हाला डॉलर आणि गोल्ड यामध्ये तुम्हाला रिलेशन आहे का हे बघितलं, तुम्हाला ठरवता येईल की डॉलरचा रेट असल्यावर गोल्डचा काय होतो. हे तसं काही वेळा काय असतं माहिती का, 2 किंवा 2पेक्षा जास्ती व्हेरिएबल्स मध्ये सुद्धा संबंध असतो. मग त्यावेळी तुम्हाला मल्टिपल कोरिलेशन, पार्शल कोरिलेशन किंवा आता साधं रिग्रेशन म्हणतोय त्याच्याऐवजी म्हणायला लागेल मला मल्टिपल रिग्रेशन तुम्हाला वापरता येईल. तर अशा गोष्टी या
इथं अवेलेबल आहेत. तिसरा प्रकार टेस्टिंग हायपोथेसिस, लक्षात. त्यानंतर डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट आणि तिसरा आहे टाइम सिरीज, लक्षात. हे आपण आता लगेचच आपण या ठिकाणी या तिन्ही विषय आपण या ठिकाणी बोलणार आहे.